श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरी जवळच दाट जंगलाच्या मध्यभागी एक विशाल वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली स्वामी समर्थ महाराज नेहमी ध्यान करत असे. त्यांच्या चारही बाजूंनी खूप शांतता पसरलेली असे, जणू निसर्ग सुद्धा त्यांच्या ध्यानावस्थेचं रक्षण करीत आहे. वडाच्या मागे एक नदी शांतपणे वाहत होती आणि त्या नदीच्या पलीकडे एक प्राचीन खंडोबाचे मंदिर उभं होतं. जेव्हा कोणी भक्त तिथून जात असे, तेव्हा स्वामी समर्थांच्या तेजोमय आभामंडळाकडे पाहून तो विस्मित होत असे. एके दिवशी गावातील एक गरीब शेतकरी दुःखी होऊन तिथे आला. त्याची पिकं वारंवार नाश पावत होती. कुटुंब उपाशी होतं आणि कर्जाचं ओझंही वाढलं होतं. तो त्या वडाखाली बसलेल्या स्वामी महाराजांच्या चरणांवर कोसळला आणि रडत म्हणाला, महाराज, आता माझ्या आयुष्यात काहीही आशा उरली नाही. कृपा करा. स्वामी समर्थांनी आपली करुणामयी दृष्टी त्याच्यावर टाकली आणि म्हणाले, बाळा, चिंता करू नकोस. नामस्मरण कर आणि परिश्रम कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. जसेच महाराजांनी वरदहस्त उचलला, तसेच शेतकऱ्याच्या मनातील ओझं हलकं झालं. त्याचं हृदय विश्वास आणि शक्तीने भरलं. तो उठला आणि घरी जाऊन पुन्हा शेतीत मनोभावे कामाला लागला. त्याच वर्षी त्याची पिकं इतकी भरघोस झाली की गावातील सगळे लोक आश्चर्यचकित झाले. हळूहळू ही कथा संपूर्ण गावभर पसरली. लोकांना समजलं की हा कोण साधा साधू नाही, तर स्वयं दत्तात्रेय स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यानंतर भक्त दररोज तिथे येऊन त्यांचे दर्शन घेऊ लागले आणि बघता बघता त्या वडाखालील तो परिसर एक पवित्र धाम बनला, ज्याला आज आपण स्वामींचे अक्कलकोट म्हणून ओळखतो. श्री स्वामी समर्थ.